येणारा सामना समता फायटर्स आणि RC11. फोटो काढ. दिसू दे. टिक मार्कर हे वरती गेला. ते कर चौक पण लावली. हा टिक कर. सलामीचे फलंदाज म्हणून मैदानावर मुकेश चौकेकर आणि सुरेश लाडगरे खेळपट्टीचा ताबा घेताना आणि गोलंदाजीस आहेत हॅलो. तसेच अजय पाडावे यांनी पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तसेच आज डांगर गोवेले बुरी प्रीमियम लीगसाठी आवर्जून उपस्थित आमच्या बुरी गावचे सुपुत्र रामदास सोनगळे साहेब शाहीर यांचाही सत्कार करण्यात येत आहे. विनोद मोरे, रवींद्र पाडावे. गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला चांगलं जेवणासाठी सहकार्य केलं होतं. असेच आमचे रामदास सोनगरे. पंचांनी सामने लवकरात लवकर सुरू करायचे आहेत. सत्कार करत आहेत रवींद्र पाडावे, संजय मनवे, विनायक कदम. धन्यवाद. सामन्याचं पहिलं षटक अजय यांच्या हातातून. पाहूया संघासाठी काय करतात. फलंदाजी रामदासजी सोनगरे यांच्याकडून आपल्या डांगर गोवेले बुरी प्रीमियर लीगसाठी 501 रुपयाची आर्थिक देणगी आली आहे. डांगर बुरी गोवेले प्रीमियर लीग आपले आभारी आहे. सामन्याकडे वळूया. पहिला षटक पंच मनोज पाडावे यांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. फलंदाजी मुकेश चौकेकर. पहिला षटक पहिला चेंडू अजय यांच्याकडून. पाहूया लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू काही सगाच्या क्षेत्ररक्षण आणि सीमारेषेकडे जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षण होण्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण केल्या आहेत. संघाचं 2 धावांच्या रूपाने खातं उघडलेलं आहे. पुढचा चेंडू अजय यांच्याकडून. पुन्हा एकदा मुकेश चौकेकर स्ट्राईकवर. ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला चेंडू आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 3 धावांवर. स्ट्राईक बदल. फलंदाजीस सूरज लाडगरे यांना काहीसा न समजलेला खेळपट्टी सोडून खेळण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतायत. पहिल्या सामन्याप्रमाणेच या ठिकाणी अजय पाडावे. आजच्या दिवसभरातला हा पुढचा चेंडू. पाहूया झेल बाजवतो का. झेल सोडलेला आहे. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या 5. 4 चेंडू 5 धावा. संत अशी सुरुवात संघाची. संघ RC11 यांची संत सुरुवात. पहिला षटक. दोन्ही ओपनिंग फलंदाज मैदानात. क्षेत्ररक्षणात बदल करताना संघाचे कर्णधार. पुढचा चेंडू अजय यांचा. पुन्हा एकदा ऑफकटर. हलका बॅटला
स्पर्श करून गेलेला हा चेंडू, एक धाव पूर्ण. संत सुरुवात संघाची. पहिला षटक अजय यांचं. मुख्य चौकेकरांनी उंच हवेच्या दिशेने लेग साइडनी तटवलेला चेंडू. पाहूया काय होत आहे. सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिला षटकार उमेश. धन्यवाद. आपण सामना पाहतोय RC11 वर्सेस समर्थ फायटर्स या दोन संघांदरम्यान सामना पाहायला मिळतोय. गोलंदाजी स्ट्राईक वरती पण एकदा गोलंदाज तयार आहे. पवन सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पवन तयार होताना पाहायला मिळतात. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय सुंदर प्रकारची स्पर्धा. DGB प्रीमियर लीग 2026 चा पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे पंचाच्या डाव्या बाजूने. फुल लेंथ फिरावरचा ब्लॉक वरचा चेंडू. चेंडूला ऑन साइडला टॅग केला. एकदा कंप्लीट केला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज धावबाद होत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 बॉल विकेट गॉन. दिवसे रेकॉर्ड ब्रेक या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. त्यानंतर चपळाईने त्या ठिकाणी फलंदाज धावबाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय राजेश. पुढचा चेंडू आहे पंचाच्या डाव्या बाजूने. 10 ते 12 बॉल तरफ घेऊन षटपी चेंडूला पूल केलाय. उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र फंबल होत आहे. तोपर्यंत मोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पण कंप्लीट केली आहे आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाणून पोहोचते म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाल्या 16. आपण पाहतोय DGB प्रीमियर लीगचा दैवीपमान सोहळा आणि या सोहळ्यामध्ये सामना पाहतोय म्हणजेच RC11 संघाचे संघमालक राजेश. पुन्हा एकदा पुढे चेंडू ऑन साइडला केलेला फटका आहे. पहिल्या क्षेत्ररक्षक घेऊन फील्ड करेपर्यंत आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेला आहे. सुंदर आणि बिटवीन द विकेट 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही फलंदाज. 2 धावेने धावसंख्या वाढली 2/18. राजेश आणि सूरज या दोन्ही खेळाडूंना त्या ठिकाणी खुश खबर आहे. 3 षटकार लगावले तर प्रथमेश कदम यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट चर्मामध्ये अवांतरता मिळते. अवांतरतावेने पण धावसंख्या वाढली आहे. धावसंख्येदार परिस्थिती म्हणजे 19 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू पुढे गोलंदाज तयार आहे. पण त्याच्या डाव्या बाजूने 10 ते 12 बॉल तरफ घेऊन फुल्ले 13 चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट केली आहे.
आणि एका धावेवरती समाधान मानावे लागेल. दोन्ही फलंदाजांना धावसंख्या 1 ने वाढली आहे. जाऊन पोहोचले ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती दुसरे षटक मार्गस्थ आहे. 20 धावा आतापर्यंत बांधल्या. पुढचा चेंडू आहे पंचांच्या डाव्या बाजूने. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडूला ऑफसाईडला घेण्याचा प्रयत्न. झेलसाठी संधी आहे. झेल सुटल्या तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. पुढचा चेंडू आहे. गोलंदाज तयार पवन. आता मात्र फुले अंतरावरचा चेंडू आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. चेंडू निघून चाललाय. गल्लीच्या शेने एक धाव पूर्ण केले. फिरण्यासाठी कॉल करताय सुंदराने मिळतो विकेट. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. लेग बाईक मध्ये 2 धावा मिळत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढली. धावन पुस्तकी म्हणजे याचा 23 या धावसंख्येवरती. दोन षटक साधल्यानंतर धावसंख्या झाल्या 23 धावा. या स्पर्धेसाठी खास करून आम्हाला देणगीदार देखील या ठिकाणी लाभतायत. श्री विश्वनाथजी टक्के पेवेगावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून 1000 रुपये देणगी स्वरूपामध्ये या ठिकाणी लाभले. त्यानंतर विनोदजी दुर्गावले यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी लाभली आहे. त्यानंतर नारायणजी कदम गोवेले गावचे त्यांच्याकडून 500 रुपयाची देणगी लाभली आहे. त्यानंतर रामदासजी सोनघरे भुरी गावचे शाहीर यांच्या माध्यमातून 505 रुपयाची देणगी लाभली आहे. त्यानंतर दिनेश शिगवान ग्रामसेवक यांच्या माध्यमातून 1001 रुपयाची देणगी लाभली आहे. या सर्व देणगीरांचे पुनश्च मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा प्रश्न आहे. फुले तिऱ्यावरचा चेंडू घेऊन काढलाय. लॉंग ऑफ चेंडू एकावरून जातोय. चेंडू हवाई सफाई करत सीमारेखा पार पार येतोय षटकार. गोलंदाज पुढचा चेंडू आहे. ब्लॉक वरचा चेंडूला जड मधला चेंडू होता. लावून द कॉर्पी कौन्सिल ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केल्यासाठी कॉल केला गेलाय. सुंदर आणि मिळून विकेट. 2 धावा कंप्लीट करतात. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जर बसल्या ते म्हणजे 31 या धावसंख्येवरती. येणाऱ्या चेंडूचा शिल्लक काय की 4 मध्ये गेला बनतात. पुन्हा एकदा फुल तिऱ्यावर चेंडू उंच हवेमध्ये सीमारेखा पार षटकार 6 धावासाठी. त्या ठिकाणी लगत 2 षटकार आलेले आहेत. राजेश यांच्या बॅटमधून 3 षटकांसाठी कॅश प्राइज देखील लागल्या. दोघे अजून एक षटकार या ठिकाणी येणार का राजेश यांच्या बॅटमध्ये देखील पाहणं महत्वाचं आहे. 3 षटकांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले. राजेश साठी 2 षटकार आतापर्यंत आलेत. बघूया आता कशा प्रकारची फलंदाजी करतोय. आता मात्र सुंदर फलंदाजी पाहायला मिळते राजेश यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू आहे. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. फुल टॉस ऑन साइडला मोठा फटका. 1 बाउंस सीमारेखा पार येते. पण एकदा चौकार. 4 धावा. होणारा सामना आहे माऊली वर्सेस AMK. आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. 4 धावेची धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. 2 षटकार आलेत. 1 षटकार. बघूया कशा प्रकारची कहाणी कशा प्रकारची ट्विस्ट या ठिकाणी येणार मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये झेलची संधी होती. झेल सुटतंय. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाते का बघूया. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला आणि 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावाने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. जवळ पोहोचते ती म्हणजेच
43 या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती जरी षटकार आला तरी 1000 रुपयाची गाडी चिन्ह पाहायला मिळते. बघूया आणि शेवटच्या चेंडूवरती स्टेप आउट खेळून चेंडू खेळ काढला मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार 6 धावांसाठी. तीन षटकार लगावले जयेशने. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाला, फटकेबाजी पाहायला मिळाला, आक्रमक रवैया मैदानाच्या आतमध्ये जयेश यांच्या बॅटमधून राजेश यांच्या बॅटमधून बोलताना पाहायला मिळालाय. धावसंख्या जाऊन पोचली ती धावसंख्या झाली 49. 50 धावांचं टार्गेट दिले आणि 7 चेंडू मध्ये 27 धावांची इनिंग्स खेळली आहे फलंदाज राजेशने. स्वतः संगमालक आहेत राजेश आणि सुंदर प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये केल्या. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा मनोबल देखील वाढवला जातोय. आज या ठिकाणी काशीरामजी काळप माणगाव आणि दीपकजी मांडवकर त्याचप्रमाणे प्रशांतजी कदम दुधेरे यांची देखील इथे उपस्थिती आलेली आहे. मी आमचे DGPचे अध्यक्ष सुरेश भोड यांना विनंती करेन की प्रशांतजी कदम, काशीरामजी कालप आणि दीपक मांडवकर यांचा सन्मान करायचा आहे. मनवे साहेब, श्री दीपकजी मांडवकर यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. यानंतर प्रशांतजी कदम दुधेरे, प्रशांतजी कदम यांचा सन्मान करते श्री सुरेश भोड. मनवे साहेब, या ठिकाणी DGP प्रीमियर लीग साठी नेहमी सहकार्य असणारे, आम्हाला सहकार्य करणारे श्री सुरेशजी चौकेकर, मागील वर्षी जेवणासाठी त्यांनी सहकार्य केलं होतं. मी सुरेश चौकेकर यांना विनंती करेन, सुरेश भोड यांना विनंती करेन की त्यांचा आपण सन्मान करायचा आहे. गावोगावी क्रिकेट सामने होत असतात आणि आम्ही जेव्हा क्रिकेट सामने खेळायला जातो प्रत्येक मैदानावर, तर आमचे सहकारी म्हणून कबरगाणी क्रिकेट संघ देवारे, आमचा दिनेश दादा, सुशांत आणि त्यांची सहकारी टीम या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे. आणि ज्यावेळी टीम कमी असते त्यावेळी आम्ही त्यांचे प्लेयर घेत असतो आणि आमचे प्लेयर त्यांना देत असतो. ही देवाणघेवाण होतच असते
मी दिनेशदा आणि त्यांची संपूर्ण टीमला विनंती करेन आपण मंचावर यायचं आहे आणि सुरेश भोड, संजय मनवे कबरगाणी क्रिकेट संघाला सन्मानित करतील. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू उंच हवेमध्ये काऊ कॉर्नरच्या भरून निघून चालला चेंडू सीमारेखा पार येतोय षटकार 6वा. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. जब जब मैटर भी बड़े होते हैं ना तब तब ये खिलाडी खडे होते हैं. आणि तशा प्रकारची ताबडतोब फलंदाजी या फलंदाजाच्या बॅट मधून पाहायला मिळते. अजय यांच्या बॅट मधून येणाऱ्या 4 चेंडूवरती बघूया अजून किती धावा जमवणार ते देखील पाहणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा टीम मीटिंग केली जाते. येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची गोलंदाजी करणार ते देखील पाहणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी अजय सुंदर फटकेबाजी केली आहे 2 चेंडूवरती. पुढचा चेंडू आहे बघूया क्षेत्ररक्षक सजवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या माध्यमातून यष्टिरक्षक पाहतोय. त्यानंतर पॉइंटला खेळाडू पाहायला मिळतोय. कव्हरला खेळाडू पाहतोय. लॉंग ऑफला खेळाडू पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉगॉन, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशा प्रकारचे क्षेत्र रचलं आहे. पुढचा चेंडू आहे. तिसरा चेंडू आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. पुढचा चेंडू आहे अजय यांच्यासाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकण्याचा प्रयत्न. लेग इस्टिकच्या बाजूने पण वाईट करायला करतात. आव्हांतर धावेत भर घालतात. आव्हांतर धावेने धावसंख्या वाढल्या जाऊन पोचते 13 या धावसंख्येवरती. बघूया अजय कशा प्रकारची फलंदाजी करणार. 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता परंतु उजव्या अशीचा खूप बाहेरचा होता. त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला. सोपा झेल पकडण्याची संधी होती परंतु घोसलों से पंची उडतावा. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. आणि जीवनदान मिळत आहे त्या ठिकाणी फलंदाजाला. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केला. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पस्ते 14 धावसंख्या येते. अजयची कॅच काय मात्र या ठिकाणी सामन्याचं टर्निंग पॉईंट ठरू शकतं का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. दोघे येणारा पुढचा चेंडू आहे. गोलंदाज तयार. फुलंतिऱ्यावरती चेंडू होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न फलंदाज परंतु निर्धाव चेंडूची संख्या होताना पाहायला मिळाले. पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा षटपी चेंडू आहे. चेंडूला उंच मध्ये ठेवलेला आहे. झेलची संधी परंतु त्या ठिकाणी नॉमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलाय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाव पूर्ण करतायत. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या 16. पाहतोय आपण डांगर गोवेले भुरी प्रीमियर लीग चषकाचा 10वी पेमान सोहळा आणि या सोहळ्यात पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलंतिराचा अलाउन द कार फील्ड खेळून काढलाय. लॉंग ऑफला 1 धाव कंप्लीट केली आहे. मिस फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी कॉल करताय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. षटक समाप्तीचा इशारा होता पंचांचा. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या 18.
12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. 2 षटकामध्ये सरासरी 16 पूर्ण करायची आता येणाऱ्या 2 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 18 आल्यात, उर्वरित 2 षटकामध्ये 16 सरासरी. बघूया कशा प्रकारची फलंदाजी, खास करून इकडून अजयने आपण देखील तितक्या तशाच प्रकारची ताबडतोब फलंदाजी केली आहे. आणि त्यासाठीच्या दृष्टीने आपण विचार केला तर राजेशने देखील सुंदर फलंदाजी केली होती आणि राजेशला तोड द्यासाठी बघा अजय कशा प्रकारची पण एकदा फलंदाजी करते ते देखील पाहणं महत्वाचं आहे. गोलंदाज ट्रॅकवरती पण एकदा गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय राजेश स्वतः संघमालक ज्याने सुंदर फलंदाजी केली. आता ऑलराऊंडर परफॉर्मन्स करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना पाहतोय राजेशला. राजेशच्या समोर आव्हान आहे अजय. अजय वर्सेस राजेश यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळणार. पहिला षटपा चेंडू चेंडू लॉंग साईडला अलाउन द कार्पेट भिरकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून चला चेंडू सीमा का पार 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 येतोय चौकार. मात्र नागिन या ठिकाणी डोळावे लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंना गोलंदाज आणि फलंदाजाला देखील बघूया कशा प्रकारची फलंदाजी. मोठा चेस आहे, 50 धावांचा चेस करायचा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे अजयसाठी स्लोवर वन. आता मात्र चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाले आहे. थोडीशी इनर एज होती, झेलची संधी होती, संधीचं सोनं करू शकले नाहीत तोपर्यंत. आता मात्र थोडीशी वेळ निघून गेलेली पाहायला मिळते. म्हणूनच सांगावं असं वाटतंय प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती कळायला हवी. वेळ निघून जाण्यापूर्वी तिची किंमत कळायला हवी. आता मात्र वेळ कुणाच्या दिशेने निघून जाते ते देखील पाहणं महत्वाचं आहे. पुढचा चेंडू आहे गोलंदाजांचा फुल्ले तिऱ्यावरचा ऑफ साइडला मोठा फटका आउट ऑफ द प्लॉट. मनगटाचा वापर टायमिंग प्रॉपर चेंडू करतो हवाय. मला मिळणार आहे खास करून राजेश आणि अजय यांच्यामध्ये आणि तशाच प्रकारचा बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी स्ट्राईकवरती एक तेरी तो एक मेरी मागाच्या चेंडूवरती निर्धाव आल्यानंतर पुन्हा एकदा अजय त्या ठिकाणी दाखवून देतोय. त्यातून देखील नाणं खणखणीत वाजवून सांगतोय मी देखील अजूनही जिंकलो नाही, शर्यत अजूनही संपली नाही आहे. आणि या शर्यतीमध्ये पुन्हा एकदा उंच हवेमध्ये झेलची संधी आहे, संधीचं सोनं करणं निर्माण करून दिल्यापर्यंत नाही. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग फंबल होत आहे क्षेत्ररक्षक. आतापर्यंत 1-2 मध्ये 2 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाल्या 30, 8 मध्ये बनवायच्यात 20. आता मात्र 50-50 मामला पाहायला मिळतोय. बघूया कशा प्रकारचा सामना पाहायला मिळणार. हे देखील शेवटच्या क्षणापर्यंत जाणार रफ अँड टफ अटातडीचा रोमहर्षक लढत होणार ती मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गोलंदाजांचा फुलटॉस आहे, फुल टॉस चेंडूवरती उंच हवेमध्ये केला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग व्हिजन मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मिस फिल्डिंग करतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि 2 धाब्याने धावसंख्या वाढली आहे. धावून पोहोचते ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. आता मात्र वारंवार चुका केल्या जात आहे क्षेत्ररक्षकाकडून. खास करून राजेशला साथ मिळत नाही या क्षेत्ररक्षकांची. आता मात्र या खेळामध्ये टीचा वापर करावा लागेल क्षेत्ररक्षकांना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे, टीचा उल्लेख नंतर केला जाईल. षटफी. आता मात्र सुंदर गोलंदाजी चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन पाहायला मिळाली. 1 धाव कंप्लीट केल्याने एका धाव्यावरती समाधान. एका धाव्याने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचले ती म्हणजे 33 या धावसंख्येवरती. 6 चेंडू मध्ये 17 धावा, 6 मध्ये 17. कोणाला होणार खतरा. आता मात्र टीचा उल्लेख नक्कीच करावा लागेल. टी म्हणजे टेम्परामेंट, टी म्हणजे टेक्निक आणि हे गुण ज्याच्या अंगाचे असणार आहे तोच या ठिकाणी सामना विजयी करणार. 6 चेंडू मध्ये 17. दोन्ही टीम मध्ये टीम मीटिंग केली जाते. 17चा खतरा कोणाकडे मंडरावतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद प्रतीक सर, आपण या ठिकाणी आलात. 6 चेंडू मध्ये 17. बघूया कशा प्रकारचे या ठिकाणी बॅटल बनणार. त्या ठिकाणी टीम मीटिंग समय पे
त्या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये जातोय पाणी, तोपर्यंत ऐकूया आपण डीजे मास्टर यांची सुंदर गाणी. टॉस जिंकलाय. प्रथम बॉल फर्स्ट आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय माऊली कृपा. आपण देखील तयार राहायचं आहे. या षटकानंतर आपल्याला देखील सामना खेळायचा आहे. 6 चेंडूमध्ये 17चे समीकरण बनलंय. सहा मध्ये 17. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहेत फलंदाज अजय. अजय जो आतापर्यंत सुंदर फटकेबाजी करतोय. 9 मध्ये 28 धावांची इनिंग साकारली अजयने. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाजी करतायत ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 9 मध्ये 28 मॅटर नाही तर 6 मध्ये 17 त्या जर आपण बनवल्या तर नक्कीच आपलं आव्हान या स्पर्धेमधलं टिकून राहण्यासाठी तशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज पाहायला मिळते. प्रफुल्ल पुढचा चेंडू आहे. 6 चेंडू मध्ये 11 17. पुढचा चेंडू आहे. पहिला चेंडू जोरात टाकण्याचा प्रयत्न पंचांकडून वाईटच्या इशाऱ्यात. वाईट चेंडू मध्ये फक्त सिंगलच धाव मिळते. येणाऱ्या 6 मध्ये 16. चला फटाफट खेळायचं आहे. 6 मध्ये 16 धावा बनायचे आहेत. किलरों से लड़कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेके दीवार पे चढ़ती है, चढ़ती दीवारों पर से 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. आणि तीच मेहनत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना घ्यावी लागणार आहे, फलंदाजांना घ्यावी लागणार आहेत. आणि आता मात्र पुन्हा थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचते म्हणजे 35 35 या धावसंख्येवरती. 6 मध्ये 15. पुढचा चेंडू आहे पंचाच्या उजव्या बाजूने. आता मात्र सुंदर गोलंदाजी. स्लोवर वन प्रकारचा चेंडू. थोडासा चेंज ऑफ द पेस व्हेरिएशन पाहायला मिळाली. त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. येणाऱ्या चेंडूचा काय 5 मध्ये धाव बनवायचे 15. 2 मोठे फटकार की या ठिकाणी 1 मोठी विकेट ते देखील पाहणं महत्वाचं आहे. पुढचा चेंडू आहे. गोलंदाज तयार आहेत. प्रफुल्ल पंचाच्या उजव्या बाजूने. पुढचा चेंडू आहे. शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला पुन्हा डाऊन साईडला फटका खेळला. 1 धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाते का बघूया. आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र धावबादची संधी होती. परत 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने धावसंख्या वाढल्या. जाऊन पोहोचल्या ती 37 या धावसंख्येवरती. 4 चेंडू 13. आता 13 मेरावाला मुकाबला सामना ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. कारण 4 चेंडू मध्ये 13 धावा बनवायच्यात. पुढचा चेंडू आहे. आता मात्र सुंदर गोलंदाजी. फुले तिरावाचा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 मध्ये 13. आता मात्र त्या ठिकाणी गोलंदाज प्रफुल्ल सांगून देतोय की एकटा पडल्यावर कधी घाबरायचं नसतं. कारण सिंहासनावर स्मशानात आणि मैदानात माणूस एकटाच असतो आणि एकट्यालाच लढावं लागतं. आणि तशा प्रकारचा गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतो खास करून प्रफुल्लला. परंतु तितकाच ताकदीचा फलंदाज अजय देखील. अजयला फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार.
आणि अजय यांची इनिंग जर आपण पाहिली 13 चेंडूमध्ये 36 धावांचा इनिंग्स त्या ठिकाणी साकारल्या अजयने. बघूया आता कशा प्रकारची फलंदाजी करतोय ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. येणाऱ्या चेंडूचा खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये दोन आहे ना, दोन मध्ये धाव बनवायचे 7. कोण कोणावर करणार मात. आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा बॅट आला अंत कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने चालला चेंडू. एक धाव कंप्लीट केला, दुसऱ्या धावसाठी कॉल केला जातोय का बघूया. दुसऱ्या धावसाठी पुन्हा एकदा सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्याने धाव संख्या वाढल्या, जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 45 या धावसंख्येवरती. कंपल्सरीचे असल्यामुळे एक चेंडू मध्ये 5 म्हणजे एका चेंडूवरती षटकार कंपल्सरी आहे. मगाशी आपण जर पाहिला तर त्या गोष्टीचा नंतर उल्लेख केला जाईल. बघूया शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारची फटकेबाजी होते ते देखील पाहणं महत्वाचं आहे. येणारा चेंडू हा दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे, निर्णायक आहे. मी मगाशी म्हटलं होता रफ अँड टफ शेवटच्या क्षणापर्यंत रोमहर्षक लढत पाहायला मिळणार. 3 मात्र शंका नाही. 1 मध्ये 5 मध्ये या ठिकाणी षटकार लगावा लागणार आहे फलंदाजाला. एक चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक सजवताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांना. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी होते ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. या जीवनामध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमवशी, जपून आपली खेळी. काय करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल गावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्ट रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध आहे तो इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला आणि हुकला फलंदाज. आणि त्या ठिकाणी सामना जवळ जवळ ज्या दिशेने झुकताना पाहायला मिळत तो म्हणजे समर्थ फायटर संघाच्या दिशेने. आणि तो सामना पुन्हा एकदा खेचून आणलाय तो म्हणजे टीम RC11 या संघाने. हॅलो ते ना घेत मी ते किती नाव घेतोय. चला आपल्याला सामना देखील रप्पटप सामना पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जातोय मान्यवरांच्या दिशेने. मान्यवरांच्या भेटीला आलेली स्पर्धा आणि मान्यवर देखील या ठिकाणी मनमुराद आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. खास करून या ठिकाणी ह्या स्पर्धेसाठी मीनाक्षी डोंगरे त्या देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटताना पाहायला मिळतात. त्यानंतर